उद्धवचा शिवबा पाहिजे, पण एक विचार करा, तो शिवबा जर कुपोषित असेल तर पुन्हा स्वराज्य टिकेल का? मिळवायचा प्रश्न नाही, पण टिकेल का? जर जिजाऊंनी शिवबांची काळजी घेतली नसती तर स्वराज्य स्थापन करता आलं नसतं. आम्हाला स्वराज्य स्थापन करण्यापेक्षा आमच्या राज्यात, आमच्या देशात असणारी कुपोषणाची कीड घालवायची आणि त्यासाठी असणारी जनजागृती, विशेषतः स्त्रियांमध्ये, मातेमध्ये जे काही अज्ञान आहे ते दूर होण्यासाठी प्रत्येक महिलेलाही समोर येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रबोधनकाराने समोर येणं गरजेचं आहे. कारण का की जिथे आम्ही स्वप्न पाहतो की एक उज्ज्वल भारत असावा, त्या उज्ज्वल भारतात सशक्त तरुण असावे, सशक्त बालक असावे आणि आमचं भविष्य देखील अगदी सुंदर घडावं असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी एकत्र येऊन जे आपल्याला शासनाने संधी देत आहे की आम्हाला वारकरी संप्रदायाचे रूपरेषा सांभाळून, नियम सांभाळून या ठिकाणी अधिक समाज प्रबोधन या दोन्ही गोष्टी पार पाडायच्या आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याचबरोबर मी अशी ग्वाही देते की हे सर्वच महाराज मंडळी माझ्यासाठी गुरुवारी आहेत. हे तर या ठिकाणी प्रबोधन करणार आहेतच, पण त्यांच्याच बरोबर जेवढ्या काही महाराष्ट्र राज्यातील महिला कीर्तनकार असतील या सगळ्या आपल्या या मिशनमध्ये, आपल्या या कार्यामध्ये सहभागी असतील अशी ग्वाही देते. आणि या ठिकाणी मला जी काही बोलण्याची संधी दिली माननीय सद्गुरू प्रकाशजी महाराज बोधले यांच्या प्रत्येक वक्तव्यात असतं यमक, ते कसं काय जमतं ते आपलं कळत नाही, आम्हाला गमत, आणि त्यांच्या पुढे बोलण्याची माझ्यात नाही धमक, तरी संधी दिली म्हणून धन्यवाद. जय